नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये व तसेच यश वार्तापत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मीरा भाईंदर शहरामध्ये नामप्रचित असलेले मुस्तफा वनारा यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये मी आलेलो आहे। मीरा भाईंदर शहर व तसेच जिल्हा उपजिल्हा प्रमुख म्हणून हे कार्यरत आहेत मीरा भाईंदर शहरामध्ये। पाहूया त्यांची प्रतिक्रिया काय सांगत आहेत। काय सांगाल भाई, मीरा भाईंदर शहरामध्ये लाईव्ह प्रक्षेपण महासभेमधलं बंद करण्यात आलेलं आहे, काय सांगाल? बघा, जर तुम्हाला माहिती असेल तर विधानसभामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग चालू आहे, तर ही मीरा भाईंदर महानगरपालिका आहे, तिथे लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही पत्रकार असू द्या, पत्रकाराची किंवा जी मीरा भाईंदर ती जनता आहे, त्यांनी तुम्हाला इलेक्शनमध्ये जिंकून आलेला नगरसेवक आहे, महापौर मॅडम आहे, सगळ्या लोकांनी जिंकून आलं, तर तुम्हाला ते तुम्ही जनतेसाठी प्रश्न मांडतात, तर त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कशाला नाही घेतात? म्हणजे तुम्हाला काय गडबड करायची आहे, काय 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 करायचं म्हणून तुम्ही लाईव्ह स्ट्रीमवर रोक का लावली आहे? तर लाईव्ह स्ट्रीम लोक बघू शकतात ना, तुम्ही चालू ठेवा लाईव्ह स्ट्रीम, लोकांना माहीत पडेल की ते सभागृहामध्ये तुम्ही लोकांसाठी कुठला प्रस्ताव घेऊन येत आहे, कुठला प्रस्तावमध्ये काय डिस्कस होत आहे, काय चर्चा विचारणा होते, लोकांना माहीत पडेल। पण तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंगवर रोक लावली म्हणजे काय, जनताला समजला पाहिजे की लाईव्ह स्ट्रीमिंगवर रोक लावली म्हणजे या लोकांच्या पोटात काहीतरी दुःख आहे किंवा या लोकांना काय गडबड करायची आहे, म्हणून लाईव्ह स्ट्रीमिंगवर या लोकांनी रोक लावलेली आहे। पत्रकारांच्या स्वातंत्र्यावरती गदा आहे काही? खरोखर गदा आहे। पत्रकार एक देशाचा चौथा स्तंभ आहे, तर पत्रकाराला तुम्ही जर लाईव्ह स्ट्रीमिंग किंवा रेकॉर्डिंग करू देत नाही, म्हणजे पत्रकार कसं आहे, तुमचे ते चर्चा विचारणा झाली, तुम्ही आणलेले प्रस्ताव ते लोकांसमोर मांडतात, ती न्यूजपेपर असू द्या, इलेक्ट्रॉनिक मीडिया असू द्या किंवा युट्यूब चॅनल असू द्या, कुठलाही माध्यम असू द्या, तर लोकांसमोर मांडतात तुम्ही, त्याच्यावर तुम्ही बंदी घालणार म्हणजे लोकांना माहीत कसं पडणार की ते कुठला तुम्ही प्रस्ताव पारित केला काय? म्हणजे तुम्ही तुमच्या मर्जीने प्रस्ताव आणणार आणि तुमचं बहुमत आहे म्हणून तुम्ही ते प्रस्ताव पारित करणार, म्हणजे तुमच्या फायद्यासाठी तुम्ही काय पण करणार। प्रशासनाची ही मक्तेदारी आहे का? प्रशासन दबाव तंत्र वापरते का? तेच चालू आहे। आता मी तुम्हाला सांगतो बघा, ही लाईव्ह स्ट्रीमिंग चालू झालंच पाहिजे, लाईव्ह स्ट्रीमिंग चालू नाही झाला तर आम्ही याचा विरुद्ध उग्र आंदोलन पण करणार आहे। मीरा भाईंदर शहरामध्ये डॅशिंग आमदार प्रताप सरनाईक साहेब मंत्री महाराष्ट्र राज्याचे आहेत आणि त्यांच्या शहरामध्ये असा प्रकार चालू आहे, आजूबाजूच्या महापालिकेमध्ये असा प्रकार चालू नाही। मंत्री साहेबांना काय सांगू इच्छिता व्हिडिओच्या मध्ये? बघा, आम्ही आम्हाला कार्यसम्राट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांना आम्ही सांगणार आहे की साहेब, जे चाललं आहे ते एकदम चुकीचं चाललं आहे, याचा विरोध आपल्याला आवाज उचलली पाहिजे आणि आम्ही सर्व शिवसैनिक व आवाज उचलणार आहे। आता तुम्हाला एक अजून विषय सांगतो की विरोधी पक्ष नेत्यामध्ये आहे जे पार्टी आहे ते सगळे गप आहे, काय आवाज उचलत नाही ते पण मला समजत नाही। पण आम्ही शिवसैनिक आहे, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक आहे आणि कार्यसम्राट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबच्या मार्गदर्शन खाली आम्ही काम करत आहे, म्हणून आम्ही कोणत्याही गप बसणार नाही। कारण तुम्ही पत्रकाराला रोख लावतात, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी रोख लावतात, ते आम्ही खपू घेणार नाही। 78 नगरसेवक असताना देखील अशा पद्धतीचे गैरवर्तणूक मीरा भाईंदर शहरामध्ये सुरू आहे। विरोधी बाकावर बसलेले देखील जे नगरसेवक आहेत ते कोणत्याही प्रकारची आवाज उचलत नाही, कारण काय असावं नेमकं? तेच तर आम्हाला ते प्रॉब्लेम आहे की विरोधी पक्ष म्हणजे बसलेले जे आहे ते याचा विरुद्ध आवाज काय ना उचलत, तेच तर एक प्रश्न पडतो, सर्व लोकांना प्रश्न पडतो की ते लोक गप काय आहे। आता तुम्ही बघा, सीबीएसई शाळाची जी जागा होती, सीबीएसई शाळामध्ये जे बिल्डिंग बनवली होती, ते सीबीएसई शाळा ती बिल्डिंग आता काहीतरी दालमिया शाळा आहे, प्रायव्हेट शाळा ते भाड्यावर देत आहे। हे कसल्या म्हणजे गोरगरिबाला ते हक्क आहे, ते तुम्ही दुसऱ्याला देताय, म्हणजे पैसेवाले जे लोक आहेत त्याला देताय, ते गोरगरिबासाठी ती शाळा सीबीएसई शाळा होती आणि आपण इकडचे मुले मोफत मध्ये प्रशिक्षण घेऊ शकतो, पण तुम्ही ते नाही केला। काय तुम्हाला गरीबाची घेणार नाही, गरीबाची काय पटलंच नाही, म्हणून तुम्ही बोलतो हे बहुमतच्या जोरावर हे लोक काय पण प्रस्ताव आणतात आणि काय पण करतात, म्हणजे काय प्रस्ताव आणायचा स्वतःची मर्जीने आणि लोकांना थोपायचं लोकांवर। हुकुमशाही चालली आहे, तेच मी बोललो, खरोखर हे हुकुमशाही बोला किंवा हे भ्रष्टाचार करण्यासाठी हे सगळं लाईव्ह स्ट्रीमिंग बंद करायचा, रातोरात प्रस्ताव आणायचा, त्याचा घोषणावर नाही द्यायचा आणि प्रस्ताव पारित करायचा, प्रस्ताव सर्व बहुमताने पास पण करायचा आहे, हे सगळं खूप धांदल चाललं आहे। इकडची जी जनता आहे त्याला सगळं दिसत आहे की आम्ही 78 नगरसेवक जिंकून दिलेला आहे, ते लोक काय करत आहेत, काम करत आहे। आता तुम्हाला मी बोलतो, रोडवर एवढे खड्डे आहे, त्या जाती नगरपालिकाकडे वेळ नाही, या नगरपालिका नगरसेवक कुठे काय जात नाही खड्डा बुजवायला, खड्ड्याचा खूप गरज आहे। पाण्याचा विषय, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, ते तुम्हाला दिसत नाही, पण ते न दिसताना ते सोसायटीमध्ये बकरे नाही आणायचे,
ते विषय घेऊन येतात, लाईव्ह स्ट्रीमिंग नाही करायचं ते विषय घेऊन येतात, यांचा फोटो काढा, यांचा ठेवा, याचा काढा, हे सगळे हे विनाकारणचे विषय घेऊन लोकांना बस भ्रमित करत आहे. या लोकांना लोकांचं काम करायचंच नाही. आणि मी तुम्हाला अजून सांगतो, ते नगरसेवक आहे सगळे रब्बर स्टॅम्प आहे. म्हणजे जे त्यांचं हक्काने सांगितलं त्याच्यावर ते हा करणार आणि सही मारणार, त्याचं बहुमत देणार आहे. ते स्वतः विचारू शकतच नाही आणि स्वतः विचारून या स्वतःचा डोळे लावून की बाबा हे करायला पाहिजे नाही करायचा प्रस्ताव होतच नाही. तुम्ही मीरा भाईंदर शहरामध्ये डॅशिंग पद्धतीने काम करता, उपजिल्हा प्रमुख आहेत. तुमची भूमिका या विषयावर काय असणार आहे? तुम्ही लेखी पत्र वगैरे देणार आहेत? बघा, आम्ही आमच्या जिल्हा कमिटी आणि आमचे परिवहन मंत्री माननीय नामदार प्रताप सरनाईक साहेब आहेत, त्यांच्याशी चर्चा करून नक्कीच बघा जनतासाठी जे विषय असेल जनता समोर पारदर्शिता आणण्यासाठी जे होईल, पत्रक असू द्या किंवा आंदोलन असू द्या किंवा जे करायचं असेल ते सगळे आम्ही करू. कारण आम्हाला जनतासाठी काम करायचं आहे आणि ते मी करत राहणार. शेवटचा प्रश्न, सरनाईक साहेबांना या व्हिडिओच्या माध्यमातून या विषयावर काय सांगू इच्छिता? मी आमचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांना सांगू इच्छितो की साहेब याच्यावर गंभीरतापूर्वक याच्यावर प्रत्यक्ष लक्ष दिला पाहिजे. आणि हे लोक जे चुकीचे प्रस्ताव आणतात आणि ते प्रस्ताव पास पण करून घेतात बहुमताच्या जोरावर, ते सगळ्यावर रोख लावली पाहिजे. ते खूप गरजेचं आहे. हे मीरा भाईंदरची जनतासाठी खूप गरजेचं आहे.